हे गायब होतं रे. अचानक आले, अचानक गेले. ठीक आहे, जाऊ दे. आपल्याकडे उपाय ना आता, तो उपाय कर लगेच ही बाहुली घे. पटकन उपाय करतो. राहील बी माझ्या खिशातच आहे, मी आता खिशात ठेवलं होतं. हे राहील घे. पटकन चिठ्ठी मध्ये काय माफी मागायची माग, आणि तिकडे ते कुठे तुला पहिली घटना घडली होती ना, तिकडे ठेव पटकन. हां ठीक आहे, चालेल. आपण याच्यात चिठ्ठी टाकू आणि बघू काय होतं ते. चल चिठ्ठी आणली, आता ते तुला अशी ठेवू. काय लिहिलंय बरोबर लिहिलं ना. हे काला पुरुष, माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ कर, आमचं घर सोडून जाय. ठीक आहे, ओके. राहील पण आहे. गेलं याच्यात. चला चल आता आपण तिकडे जाऊन ठेवून येऊ. सात समंदर सारी दुनिया मेरे अंदर, मेरे इशारे झुका दे सितारे. मैं ही आत्मा, मैं परमात्मा. अंबर सात समंदर सारी दुनिया मेरे अंदर, मेरे इशारे झुका दे सितारे. मैं ही आत्मा, मैं परमात्मा. अरे आला तू, केला का उपाय? केला? ठीक आहे, एकदा टुंटुरी बाबाला सांगून बघ, केला म्हणून उपाय. ठीक आहे, आपण ना आता टुंटुरी बाबांना फोन करू. आता मला नाही माहिती तिकडे काय होणार आहे, पण आपण इथंच बसू, टुंटुरी बाबांना फोन करू. हॅलो टुंटुरी बाबा, ऐका ना. हा बोल. मी तो उपाय केलेला आहे, तुम्ही सांगा आता पुढचं काय करायचं. पुढचं ऐकून घे. पुढचं तू बोलतोय ना, हो. पुढचं काय करायचंय, तू जे उपाय केला ना तिकडं तू अर्धा तास तरी त्याच्या आसपास जाऊ नको. नाही हो, मी कशाला, मला भीती वाटते. आणि हा आवाज कसला येतोय? हा आहो, ते ना शेजारचे ना भांड्यांचा आवाज येतोय. ठीक, काय विषय नाही. एक काम कर, तू तिकडं अर्धा तासापर्यंत जाऊ नको. जेव्हा अर्धा तास होईल तेव्हा तिकडं फक्त एकदा जाऊन बघ काय झालंय तिकडं, स्थिती काय तिथली. ओके हो ठीक आहे. काळजी ठेव. टुंटुरी बाबा काय बोलले, सांग ना पटकन. ते म्हटले का अर्धा तासापर्यंत तिकडे जाऊ नका, अर्ध्या तासानंतर जाऊन पहा की काय झालंय तिथं. म्हणजे बाबांनी अर्धा तासापर्यंत तिकडे जाऊन लावले. हां, मग आता आपण काय करू, शांत इथं बसून राहू, देवाचं नाव घेऊ. अर्धा तासानंतर आपण दोघं बी चेक करायला की काय घटना घडली. मला आतापासून भीती वाटायला लागली हो. हो ठीक आहे, आता आपण देवाचं नाव घेऊ. जय श्रीराम, जय श्रीराम बोलत राहू. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र ध्वजा विराजे, कांधे मूज जनेऊ साजे. शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबेको आतुर. प्रभु चरित्र सुनिबेको. अरे आता तुला झालंय, चल पटकन पाहू काय झालं तिकडं, काही काय घटना झाली. चल पाहुणीच्या बाबांनी सांगितलं ना, चल ना. कोण केलं? बाबू, हे काय, हे काय, हे काय, हे काय. राहील ओके राहील आहे. चुरामुरा कोणी केलं यार.
काय हे काला पुरुष हा इथं मीच लिहिलं होतं पण सुरंगला कोणी केला तो 100% काला पुरुषने केला असं काय नाही जाणार बाहेर का बरं माझ्या माग लागलं यार हा पाहून एक मिनिट बावली कुठे गेली अरे हे सोड बावली कुठे गेली तर काला पुरुषच घेऊन गेलाय तेच सगळं करते हे मी चाललो अरे तू काय ते पाच बसलाय तुला माहितीये का काय झालं तिकडं अरे तिथं मला वाटते आता मुली मुद्दा लावले ती चालू असं घटावर जाऊ असेल त्याच्यानंतर मला घटना घडली अरे तुला माहिती का काय झालं तुझी कोणी गोळा केलं होतं त्याच्या टाकले गोळा केलं होतं राईट गोळा केलं होतं आता सांगितलं होतं नाही जाऊ असं होतं मी बोलले वाचा मला बाबा काय झालं ठीक आहे जळाचं वास येतोय ना हे ते जळतंय अरे परत काहीतरी जायतंय रे आता काय माहिती काय जाऊ राहिलं चल पाहून येऊ पृथ्वी अंबर सात समंदर सारी दुनिया मेरे अंदर मेरे इशारे झुका सितारे अरे बाप रे होते मला विचारलं होतं ते नाही मला विचारलं होतं ना अरे इथे जळते पुरा नाक झाला काही सुद्धा नाहीये आपली अख्खी चिठ्ठी जळाली ते भूताचं संकेत त्या काला पुरुष बाबो इशारे झुका सितारे राहील अरे आज तर घरात होता रे पण कसं आलं काय चल पुण्याला जाऊ राहू माझ्या रूम मध्ये तर डोक्यात फरक पडलाय का रे ते घर किती मेहनतीने घेतले आपण जाऊ दे आपण टुटून आपण आपली तर बोलून घेऊ राहिला 2 रूम वाटतं एका रूम मध्ये राहतील आपण एका रूम मध्ये राहू हॅलो टुटून बाबा हा बोल ऐका ना मी किचन मध्ये गेलो ना तो उपाय झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर तर तिथं एक चुरगळा तो कागद जोडलेला होता चुरगळा झाला होता आणि मी तो खोलून पाहिलं तेव्हा मागं लिहिलं होतं नाही जाणार आणि त्याच्यानंतर बाहेर गेलो ना तर बाहेर मला जायचं वासाला तर मी पाहिलं तर ती चिठ्ठी जळून पडली होती चिठ्ठी जळाली होती हो म्हणजे हे नक्की संकेत आहे की तो काला पुरुष असंच जाणार नाही तुम्हाला त्याला हरवायला लागल अरे काय झालं काही नाही मोबाईल पडला बोला तुम्ही आता होईल घमासान काला पुरुषचा अंत नक्की होईल मी आलोच